आदिबंधू या भगवंता, आदिबंधू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता अन भगिनी भ्राता. स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता. आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता. आळगुया गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत पॉइंट, अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स मधील एक नवीन पॉइंट या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. अँड द नेम ऑफ दॅट पॉइंट इज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता नेमकं कशाला म्हणायचं असतं कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, काय आहे त्याची डेफिनेशन, ते आज आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक छोटस कन्स्ट्रक्शन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, हा व्हिडिओ पाहत असताना आपलं जे काही साहित्य असेल, वही, पेन, कंपास, हे साहित्य आपल्याला सोबत ठेवायचं आहे. ओके, समजून घ्यायचं आहे, हा संपूर्ण पाठ आपल्याला समजून घ्यायचा आहे. माझ्या सोबतच तुम्हाला हे सर्व काही करायचं आहे. ओके, be practical. Firstly, we draw an angle ABC. Draw angle ABC. Draw angle ABC. We have drawn angle ABC. A right angle. That angle must be a right angle. Angle ABC must be a right angle. Okay, आता या ठिकाणी तर आपण अँगल ABC काढलेला आहे, परंतु हा अँगल कसा असला पाहिजे म्हणून सांगितलेला आहे, राईट अँगल. इट मीन्स दॅट द मेजर ऑफ राईट अँगल इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री, 90 डिग्री. म्हणजे राईट अँगल म्हणजे त्याचं माप किती असणार आहे, 90 अंश असणार आहे. बरोबर आहे, 90 डिग्री असणार आहे. आता हा जो काही आपण अँगल या ठिकाणी काढलेला आहे, अँगल ABC, हा अँगल ABC हा राईट अँगल आहे, परंतु मला माहिती आहे फक्त हा राईट अँगल आहे. बरोबर आहे. आता तुम्ही पाहिल्यानंतर हा राईट अँगल आहे का, नाही. बरोबर आहे. मग आता कशावरनं समजणार आपल्याला हा राईट अँगल आहे म्हणून. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे जे सिम्बॉल आहे हे पहा, हे सिम्बॉल आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आता आपल्याला या ठिकाणी सांगायची गरज नाहीये की अँगल ABC इज अ राईट अँगल. बरोबर आहे, कारण हे सिम्बॉल दिल्यानंतर ऑटोमॅटिकच त्याचा मिनिंग होणार आहे की अँगल ABC इज अ राईट अँगल. बरोबर आहे. न सांगता सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजतं की अँगल ABC हा राईट अँगल आहे तो. बरोबर आहे. म्हणजे आता ह्या अँगल ABC चं मेजर किती आहे या ठिकाणी, 90 डिग्री आहे. ओके, नंतर काय सांगितलेलं आहे पहा, टेक एनी पॉइंट D इन इट्स इंटेरियर. बरोबर आहे. म्हणजे आता आपण हा जो अँगल काढलेला आहे अँगल ABC, या अँगल ABC चा इंटेरियर कोणता असणार आहे, हा पार्ट पहा. कोणता, हा जो पार्ट आहे हा पार्ट कसा असणार आहे, अँगल ABC चा इंटेरियर पार्ट असणार आहे. मग आता याच्यामध्येच आपल्याला एक काय घ्यायला सांगितलेलं आहे, पॉइंट डी घ्यायला सांगितलेलं आहे. बरोबर आहे.
तर आता या ठिकाणी आपण एक पॉइंट डी घेणार आहोत पहा, पॉइंट डी. ओके, या इंटेरियर पार्ट मध्ये आपण एक पॉइंट डी घेतलेला आहे. पुढे काय सांगितलेलं आहे पहा, ड्रॉ रे बीडी. आता काय करायचं आहे, आपल्याला एक रे बीडी काढायचा आहे पहा, बरोबर आहे. म्हणजे पॉइंट बी पासनं पॉइंट डी काय करायचं आहे, आपल्याला जोडायचं आहे पहा या ठिकाणी विथ द हेल्प ऑफ स्केल. आता हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे या ठिकाणी. तर सुरुवातीला आपण याला जोडून घेऊया. रे काढायला सांगितलेला आहे, त्यामुळे पहा या ठिकाणी आपण रे काढलेला आहे. रे बीडी हा या ठिकाणी आपण काढलेला आहे. याच्या अगोदर आपण काय पाहिलेलं होतं, मेजर ऑफ अँगल एबीसी. मेजर ऑफ अँगल एबीसी इज इक्वल टू किती होतं, 90 डिग्री होतं पहा, बरोबर आहे. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण रे बीडी या ठिकाणी काढलेला आहे, त्यावेळेस आपणाला आता आणखीन काहीतरी वेगळं दिसत आहे पहा. काय काय दिसत आहे, तर या ठिकाणी आपल्याला दोन अँगल्स आणखी नवीन तयार झालेले दिसत आहेत. कोणकोणते अँगल्स आहेत, अँगल ए बी डी पहा, अँगल ए बी डी अँड अनदर अँगल दॅट इज अँगल डी बी सी. कोणता अँगल, हा पहा अँगल डी बी सी. म्हणजे या ठिकाणी नवीन दोन अँगल्स तयार झालेले आहेत. कोठे तयार झालेले आहेत, इन अँगल ए बी सी. हा जो अँगल ए बी सी होता, या अँगल ए बी सी मध्येच हे दोन अँगल्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. समजतंय सर्वांना. म्हणजेच या ठिकाणी जे काही मेजर होतं अँगल ए बी सी च, बरोबर आहे, हेच मेजर काय झालेलं आहे, हेच जे काही अँगलचं मेजर होतं तेच या दोन अँगल्स मध्ये काय झालेलं असणार आहे, डिवाइड झालेलं असणार आहे, बरोबर आहे. आता हे जे अँगल आहे अँगल ए बी सी, या अँगल ए बी सी चं मेजर किती आहे, 90 डिग्री आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये किती अँगल्स तयार झालेले आहेत, दोन अँगल्स तयार झालेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे आता ते दोन अँगल्स मध्येच त्या अँगलचं मेजर हे काय झालेलं आहे, डिस्ट्रीब्यूट झालेलं असणार आहे, डिवाइड झालेलं असणार आहे. किती अँगल्स मध्ये, या दोन अँगल्स मध्येच ते मेजर डिवाइड झालेलं असणार आहे. मग ते कमी जास्त किती असू द्या, बरोबर आहे. मग आता हे ज्यावेळेस आपण अँगल डी बी सी चं मेजर पाहू, बरोबर आहे. आता आपल्याकडे या ठिकाणी प्रोट्रॅक्टर नाहीये, परंतु तुमच्याकडे निश्चितपणे प्रोट्रॅक्टर असणार आहे. त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, आता या अँगल्सचं मेजर मोजायचं आहे पहा, बरोबर आहे. मेजर ऑफ अँगल डी बी सी आणि मेजर ऑफ अँगल ए बी डी या दोघांचंही मेजर आपण मोजायचं आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण आता हे मोजू त्यावेळेस असं काहीतरी येणार आहे पहा. ज्यावेळेस आता सपोज आता मी याला मोजलेलं आहे असं कन्सिडर करतो आणि या ठिकाणी जर लिहिलं मेजर ऑफ अँगल ए बी डी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए बी डी. आता तुम्ही मोजलेलं असणार आहे निश्चितपणे. ओके, आता मी मोजलेला आहे असं कन्सिडर करून हे लिहित आहे. मेजर ऑफ अँगल ए बी डी इज इक्वल टू 30 डिग्री. हाऊ मेनी डिग्री, 30 डिग्री. अँड मेजर ऑफ अँगल डी बी सी, मेजर ऑफ अँगल डी बी सी इज इक्वल टू 60 डिग्री. मेजर ऑफ अँगल डी बी सी इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, अशा पद्धतीनं म्हणजे आता या होल अँगलचं मेजर किती आहे, मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री आहे पहा. ओके, आणि हे 90 डिग्रीच या दोघांमध्ये काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. पुढे काय सांगितलेलं आहे पहा, ऍड द मेजर्स ऑफ द अँगल्स अँगल ए बी डी अँड अँगल डी बी सी. ओके, आता हे जे दोन अँगल्स या ठिकाणी तयार झालेले आहेत, या दोन अँगल्सचं मेजर आता आपल्याला ऍड करून पाहायचं आहे पहा. ओके, सो काय करूया आपण,
measure of angle ABD plus measure of angle DBC is equal to काय आहे मेजर ऑफ अँगल ABD 30 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल DBC किती आहे पहा 60 डिग्री. ओके 30 डिग्री प्लस 60 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री असणार आहे. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा मेजर ऑफ अँगल ABD plus measure of angle DBC is equal to 90 degree. The measure of these two angles is equal to how many degree? 90 degree. So these two angles are said to be complementary angles. So these two angles are said to be complementary angles. का म्हणत असतील आता ह्या अँगल्सला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स? आपण अगोदर सांगितलं का हे दोन अँगल्स कॉम्प्लिमेंटरी आहेत म्हणून? नाही. केव्हा सांगितलं? ज्यावेळेस या दोन अँगल्सचं आपण सम केलं, बरोबर आहे. ते सम किती आलं? 90 डिग्री आलं. तेव्हाच आपण याला काय सांगितलं की हे दोन अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. ओके, मग आता हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कशाला म्हणायचं? ओके, इफ केव्हा सांगितलं आपण? ज्यावेळेस त्यांचं सम किती आलं? 90 डिग्री आलेलं होतं तेव्हाच आपण सांगितलं. म्हणजेच याला आपल्याला काय म्हणता येईल? इफ द सम ऑफ एनी टू अँगल्स इज 90 डिग्री then these angles are said to be complementary angles. So we can say here angle ABD and angle DBC, these two angles are complementary angles. These two angles are complementary angles. ओके, तर या ठिकाणी आपल्याला याची डेफिनेशन लक्षामध्ये ठेवायची आहे. पहा, इफ द सम of the measures of two angles is 90 degree, they are known as complementary angles. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी पाहत आहोत. पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे? टू अँगल्स या ठिकाणी दिलेले आहेत. काय काय दिलेलं आहे ते आपण सुरुवातीला या ठिकाणी पाहणार आहोत. कोणता अँगल दिलेला आहे या ठिकाणी? पहा, अँगल PQR आणि दुसरा एक अँगल या ठिकाणी दिलेला आहे अँगल LMN. ओके, अँगल PQR, द मेजर ऑफ अँगल PQR. आता या अँगल PQR चं मेजर या ठिकाणी किती दिलेलं आहे? पहा, 25 डिग्री या ठिकाणी दिलेला आहे. आणि मेजर ऑफ अँगल LMN किती दिलेला आहे या ठिकाणी? 65 डिग्री या ठिकाणी दिलेला आहे. तर आपण काय करणार आहोत? सुरुवातीला हे मेजर या ठिकाणी लिहिणार आहोत. मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू किती आहे? 25 डिग्री. आणि मेजर ऑफ अँगल LMN, मेजर ऑफ अँगल LMN इज इक्वल टू 65 डिग्री. Okay, measure of angle PQR is equal to 25 degree and measure of angle LMN is equal to 65 degree. तर या दोघांचाही सम करून पाहूया आपण. कसं? मेजर ऑफ अँगल PQR प्लस मेजर ऑफ अँगल LMN is equal to, okay, measure of angle PQR plus measure of angle LMN. measure of angle PQR किती आहे? पहा, 25 डिग्री प्लस measure of angle LMN 65 डिग्री. ओके, आता या दोघांचा आपल्याला सम करायचा आहे. 5 प्लस 5
10. 10 is to 0. Carry 1. 1 plus 6, 7. 7 plus 2, 9. So, the measure of angle PQR and the sum of measure of angle PQR and measure of angle LMN is equal to 90 degree. Is equal to 90 degree. आता या दोन अँगलचं सम किती आलेलं आहे पहा, 90 डिग्री. कोणत्या दोन अँगल्सचं? अँगल PQR and अँगल LMN. या दोन अँगलचं सम किती आलेलं आहे? 90 डिग्री आलेलं आहे. ओके, म्हणून आपल्याला काय लिहिता येणार आहे पहा. सो अँगल PQR and angle LMN are complementary angles. Which angles? Complementary angles. का बरं आहेत आता हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स? कारण या दोन अँगल्सचं सम किती आलेलं होतं? 90 डिग्री आलेलं होतं. ओके, म्हणून या अँगल्सला आपण काय म्हणणार आहोत? कॉम्प्लिमेंटरी. यानंतर काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे वर्ड प्रॉब्लेम्स या ठिकाणी दिलेले आहेत. वर्ड प्रॉब्लेम्स दिल्यानंतर हे वर्ड प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचे ते आता आपण पाहणार आहोत. काय काय प्रॉब्लेम दिलेले आहेत पहा. फाइंड द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ an angle of measure 45 degree. काय सांगितलेलं आहे पहा. फाइंड द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ an angle of measure 45 degree. ओके, एका अँगलचं मेजर किती दिलेलं आहे? 45 डिग्री दिलेलं आहे. तर त्याचा कॉम्प्लिमेंट आपल्याला शोधायचा आहे. त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. तर आता हे जे एक्झाम्पल आहे ते आता एक्झाम्पल आपल्याला कसं सोडवावं लागेल पहा. ओके, आता हे आन्सर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय करावं? हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला सुरुवातीला एक याचा जो काही कॉम्प्लिमेंटरी अँगल असणार आहे, हा कॉम्प्लिमेंटरी अँगल काहीतरी एखादं लेटर आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. ए पासून झेड पर्यंत एक कन्सिडर करायचंय, नेमकं काहीतरी आहे याचं मेजर. बरोबर आहे. तर मग त्यासाठी आपल्याला एक स्टेटमेंट या ठिकाणी लिहायचं आहे पहा. लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी angle. Let the measure of complementary angle B. आता काय सांगितलं आपण? ए पासून झेड पर्यंत कोणतंही लेटर घ्यायचं आहे आपण. तर आपण या ठिकाणी पी घेणार आहोत. पहा, लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल बी पी. ओके, देन आता आपण हा एक कॉम्प्लिमेंटरी अँगल कोणता घेतलेला आहे? पी. आणि एकाचं मेजर किती दिलेलं आहे? 45 डिग्री दिलेला आहे पहा. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला आता हे दोन्ही अँगल्स काय आहेत? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे हा अँगल आणि हा अँगल जो आहे त्या दोन्ही अँगलचं सम किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. म्हणून आपल्याला कसं लिहिता येईल पहा. पी प्लस 45 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, पी इज इक्वल टू 45 डिग्री P प्लस 45 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. व्हॅल्यू कशाची शोधायची आहे पहा आपल्याला? P ची शोधायची आहे. म्हणून काय करावं लागेल? P इज इक्वल टू हे जे 45 डिग्री इकडं ऍडिशन मध्ये आहे, पलीकडे जाऊन काय होणार आहे? ते मायनस होणार आहे. म्हणजे 90 डिग्री मायनस 45 डिग्री. ओके, काय आहे हे? या ठिकाणी ऍडिशन आहे या साईडला. ज्यावेळेस आपण त्याची साईड चेंज करणार आहोत ते काय होणार आहे? मायनस होणार आहे पहा. ओके, जर या ठिकाणी हे मायनस असतं तर आपण पलीकडे जाऊन काय केलं असतं? त्याला प्लस केलं असतं. म्हणून या ठिकाणी 90 डिग्री मायनस 45 डिग्री इज इक्वल टू
काय येतं पहा, तर स्टार्टिंगला आपल्याला या 0 मधनं 5 जातात का, नाही, म्हणून काय करावं लागेल, आपल्याला एक बारो घ्यावा लागेल, उसना घ्यावा लागेल. ओके, तर या ठिकाणी 10 होईल. 10 मायनस 5 इज इक्वल टू 5. या ठिकाणी किती शिल्लक राहतील, 8. 8 मायनस 4 इज इक्वल टू 4. म्हणजे P इज इक्वल टू काय आलेला आहे, 45 डिग्री आलेला आहे. P इज इक्वल टू किती आलेला आहे, 45 डिग्री आलेला आहे. आता हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम कसा आहे पहा, वर्ड प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. म्हणून जर वर्ड प्रॉब्लेम असेल तर आपलं जे काही आलेलं आन्सर असणार आहे ते आन्सर सुद्धा आपल्याला वर्ड्स मध्येच लिहायचं आहे. कशामध्ये लिहायचं आहे, वर्ड्स मध्येच लिहायचं आहे. मग आपण मला कसं लिहिता येईल पहा, द मेजर, पहा या ठिकाणी जे काही दिलेलं आहे, द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ, द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट of an angle of an angle of measure 45 degree of a measure 45 degree. या 45 डिग्रीचा कॉम्प्लिमेंट कोणता आहे, इज 45 डिग्री. ओके, द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट of an angle of a measure 45 degree is 45 degree. ओके, आता हे काय केलेलं आहे आपण, सबस्ट्रॅक्शन करून म्हणजे सोडवून आन्सर तेच आलेलं आहे पहा, 45 डिग्रीज आलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला हे वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळं याचा आन्सर सुद्धा वर्ड मध्येच लिहायचं आहे. ओके, आन्सर आता इथं 45 डिग्री आहे म्हणून इथं 45 डिग्री आलेला आहे का, नाही. ओके, हे सोडवून आपला आन्सर 45 डिग्री आलेला आहे पहा. ओके, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. नसता आपल्या मनामध्ये एखादी शंका निर्माण होऊ शकेल की हे 45 डिग्री आहे म्हणून या पी ची व्हॅल्यू 45 डिग्री आहे, याचं जर समजा 40 डिग्री आहे तर याचं सुद्धा 40 डिग्रीच येईल असं नाही. ओके, जर 40 डिग्री आला असतं तर किती आलं असतं पहा, 90 डिग्री मायनस 40 डिग्री इज इक्वल टू आन्सर काय येणार होतं, 50 डिग्री. ओके, म्हणजे याचा आन्सर आपण काय लिहिलं असतं, 50 डिग्री लिहिलं असतं. जे आन्सर येईल तेच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. यानंतरचा नेक्स्ट प्रॉब्लेम पहा, अँगल्स ऑफ मेजर्स 8 plus 30 degree and 3a degree are complementary. What is the measure of each angle? काय दिलेलं आहे पहा, या ठिकाणी आपल्याला दोन अँगल्स या ठिकाणी दिलेले आहेत. कोणकोणते दोन अँगल्स या ठिकाणी दिलेले आहेत पहा, हे अँगल A plus 30 डिग्री अँड अँगल 3a डिग्री. हे दोन अँगल्स कोणते आहेत म्हणून सांगितलेलं आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहे, बरोबर आहे. तर काय करावं लागेल आपल्याला, या दोन अँगल्सचं सम करायचं आहे पहा. सोडवण्यासाठी A प्लस 30 डिग्री प्लस हे 3a डिग्री इज इक्वल टू किती आहे, 90 डिग्री. किती आहे, 90 डिग्री. तर याला आपण हे ब्रॅकेटच्या बाहेर काढूया पहा, A प्लस 30 डिग्री प्लस 3a डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, मग आता या ठिकाणी आपण असं लिहिल्यानंतर पहा, A प्लस 30 डिग्री प्लस 3a डिग्री असं लिहिल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला पहा, यांचं जे काही लाईक टर्म्स आहेत पहा, कोणकोणते आहेत लाईक टर्म्स, A आणि हे 3a. लाईक टर्म्स कोणते आहेत, A अँड 3a. तर या दोघांचं काय करावं लागेल आपल्याला, सम करावं लागेल पहा, बरोबर आहे. A चा मिनिंग किती होतो पहा, 1a. A चा मिनिंग काय होतो, 1a. हे जरी आपण या ठिकाणी जरी आपल्याला हे दिसत नसलं तरी याचा मिनिंग काय होतो, 1a प्लस 30 डिग्री प्लस 3a डिग्री. ओके, ज्यावेळेस आता आपण लाईक टर्मचं ऍडिशन करत असतो, त्या लाईक टर्मचं ऍडिशन करत असताना
हे जे नंबर्स आहेत पहा, हे नंबर्स 1 आणि 3, तर या नंबरच ऍडिशन होतं. म्हणजे लाईक टर्म्स मध्ये ज्यावेळेस आपण ऍडिशन करत असतो, हे ऍडिशन कुणाचं होतं? फक्त कोइफिशियंटच होतं. कोइफिशियंट म्हणजे हे जे नंबर्स आहेत या नंबर्सच ऍडिशन होतं. 1 + 3 किती होतं पहा? 4. A:A. 4A प्लस 30 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. काय आलं पहा? 4A प्लस 30 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री आलेला आहे. यानंतर हे जे 30 डिग्री आहे इकडे कुठे आहे? ऍडिशन मध्ये आहे. पलीकडे जाऊन काय होणार आहे? ते मायनस होणार आहे पहा. म्हणून कसं सोडवता येईल? 4A इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 30 डिग्री, 90 डिग्री मायनस 30 डिग्री इज इक्वल टू किती येणार आहे? 0 - 0 0, 9 - 3 6, म्हणजे किती आलेले आहे पहा? 60 डिग्री. 4A इज इक्वल टू किती आलेला आहे? 60 डिग्री. व्हॅल्यू कोणाची काढावं लागेल आपल्याला? A ची काढायची आहे. आता हे जे 4 आहे, हे 4 इथं कुठं आहे? इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन. याचा मिनिंग काय होतं? 4A मीन्स 4 × A. 4 × A. ज्यावेळेस आता याची साईड चेंज करणार आहोत त्यावेळेस काय होणार आहे? ते हे मल्टिप्लिकेशन मध्ये असलेलं डिव्हिजन मध्ये जाणार आहे. म्हणजेच काय पहा? A इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय 4. 60 डिवायडेड बाय 4. 4 × 1 = 4. 4 × 1 = 4. 6 - 4 remaining 2. Take 0, then form the number becomes 20. Then 4 × 5 = 20. म्हणजेच A ची व्हॅल्यू किती आलेली आहे पहा? A इज इक्वल टू 15 डिग्री. A इज इक्वल टू किती आलेला आहे? 15 डिग्री आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? व्हॉट इज द मेजर ऑफ इच अँगल? प्रत्येक अँगलचं मेजर काढायचं आहे पहा. एक अँगल कोणता आहे पहा? A प्लस 30 डिग्री. ओके, आता याची व्हॅल्यू किती असणार आहे? A ची व्हॅल्यू किती आलेली आहे पहा? 15 डिग्री. ओके, 15 डिग्री प्लस 30 डिग्री इज इक्वल टू किती येणार आहे? 45 डिग्री. ओके, 15 प्लस 30 इज इक्वल टू 45 डिग्री येणार आहे. आणि हे जे सेकंड अँगल आहे कोणता आहे पहा? 3A. ओके, 3A डिग्री. आता 3:3 याचा मिनिंग काय होतो? 3A चा मिनिंग काय होतो म्हणून सांगितलं आपण? 3 × A. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला? 3 × A ची व्हॅल्यू किती आहे पहा? 15 डिग्री. म्हणून × 15 इज इक्वल टू 3 × 15 इज इक्वल टू किती येणार आहे? 45 डिग्री येणार आहे पहा. ओके, आता हे दोन्ही अँगल्स कोणते आहेत म्हणून सांगितलेले आहे आपल्याला? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. बरोबर आहे. हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असल्यामुळे यांचं सम आपण काय घेतलेलं आहे? 90 डिग्री घेतलेलं आहे पहा. ज्यावेळेस आता आपण या अँगलचं मेजर काढलेलं आहे त्यावेळेस या दोघांचं पण सम आपण करून पाहायचं आहे पहा. ऍडिशन करून पाहायचं आहे. किती येतं? 45 डिग्री प्लस 45 डिग्री इज इक्वल टू 90.